मित्रांनो, माझे नाव अर्चना आहे. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले होते आणि त्या 2 वर्षात मी माझ्या नवरा सोबत फारच सुख भोगले होते. माझा नवरा माझ्यावर फार प्रेम करायचे आणि प्रत्येक गोष्ट माझे पूर्ण करायचे. या 2 वर्षात मला जेवढे प्रेम हवे होते त्याच्या दुप्पट माझ्या नवऱ्याने मला दिले होते. ते मला अनेक ठिकाणी फिरायला घेऊन जायचे, तसेच मॉलमध्ये ज्याने मला शॉपिंग करून देणे, मला आवडेल ते खाऊ घालणे ते नेहमी करायचे. माझ्या सासूचे आणि माझे पटत नव्हते, पण तरी सुद्धा माझा नवरा माझ्यावर रागवत नव्हते आणि मला म्हणायचे, मला तुम्ही दोघेही महत्वाचे आहे, त्यामुळे की तू आई सोबत कामापुरते बोलत जा आणि ती काय बोलते ते ऐकून घेत जा, पण तिला उलट उत्तर नको देऊ, नाहीतर तुमचा वाद विवाद अजून वाढेल. त्याने आपल्या आईला सांगितले होते, तिचे काही चुकले तर तिला बोल, पण काही चुकी नसताना तिला बोलू नको, कारण तुम्हाला आता सोबतच राहायचे आहे. आणि या सर्व गोष्टीमुळे आमच्यातील भांडण थोडे कमी झाले, पण तरी सुद्धा सासू किरकिर करत होती आणि मी माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून तिला उत्तर न देता चुपचाप राहत होते आणि आपले काम करायचे. पण माझा नवरा कामावरून आला की मला फार बरे वाटायचे आणि असेच आमचे आयुष्य फारच मजेत सुरू होते. पण हा आमचा आनंद फार जास्त वेळ टिकला नाही आणि माझ्या नवऱ्याचा एका अपघातात निधन झाले. मला तर हे ऐकून शॉक लागला होता आणि असे होऊच नाही शकत मला वाटत होते. अनेक दिवस मी एकटेच राहायचे आणि रडायचे. माझी सासू मला समजवायची, पण तरी सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी यायचे. आता काही महिने होऊन गेले होते तरी सुद्धा मला त्याच गोष्टी माझ्या लक्षात येऊन माझे मन नाराज होत होते आणि डोळ्यात पाणीच येत होते. मग मला माझी सासू म्हणाली, तू आपल्या घरी काही दिवसांसाठी जाऊन ये, नंतर तुला बरे वाटेल, कारण तू इथे राहशील तर तुला या सर्व गोष्टीच आठवेल. मी पण तिचे बोलणे ऐकून काही दिवसांनी आपल्या घरी आले. मित्रांनो, मी माझ्या घरी आले. माझ्या घरी आई बाबा आणि माझा मामाचा मुलगा राहत होता. कारण मी आणि माझ्या ताईचे लग्न झाल्यामुळे आई बाबाकडे लक्ष देणारे कोणीच नव्हते, त्यामुळे मामाचा मुलगा याच शहरात जॉब करत असल्याने तो इथेच राहायला आला होता. मी आले तर घरचे सर्वच खुश झाले, पण मी आपल्याच विचारात होते आणि तिथे राहू लागले. आई माझ्या जवळच असायची आणि मला काय हवे आहे याकडे तिचे विशेष लक्ष असायचे. मला कोणत्याही गोष्टी त्रास नको व्हायला ते नेहमी बघायची. पण माझ्या मामाचा मुलगा हा पण माझ्याकडे नेहमी लक्ष ठेवायचा. आधी पण मी त्याला दिसले की त्याचे लक्ष माझ्याकडे असायचे, तसेच त्याला मी आवडत होते, पण त्याने आपले मनातले प्रेम कधी बाहेर काढले नाही, कारण तो फार शांत स्वभावाचा होता. आता त्याचे विशेष लक्ष माझ्याकडे असायचे आणि तो मला नेहमी हसविण्याचा प्रयत्न करायचा. आता माझ्या नवऱ्याला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले होते. माझ्या मामाच्या मुलाचे नाव आशिष होते. आशिष मला नेहमी बाहेर फिरायला घेऊन जायचा आणि मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता मी पण नॉर्मल होत चालले होते, कारण मी पण कुठपर्यंत दुःख सहन करणार होते, तसेच माझे पण आयुष्य होते. आता आशिष माझी फार काळजी करत होता आणि माझ्या जवळ जवळ करायचा. बहुतेक त्याच्या मनातून मी अजून पण निघाले नव्हते. असेच दिवस जाऊ लागले आणि आमचे बोलणे होऊ लागले. आता मला इथे राहून 2 वर्ष झाले होते आणि मी हळूहळू जुने दिवस विसरत चालले होते, कारण मला आशिष नेहमी म्हणायचा, ज्या गोष्टीमुळे आपल्याला दुःख होते ती गोष्ट मनात आणायची नाही. तसेच फार गोष्टी मला तो सांगत असे आणि त्याच्या गोष्टी माझ्या मनात बसू लागल्या होत्या. आशिषचे लक्ष आता नेहमी माझ्याकडे असायचे आणि मला आता असे दिसून आले होते की त्याला आता सुद्धा मी आवडते. पण तो फारच चांगला असून त्याला माझी फार काळजी असायची. तो मला बाहेर फिरायला घेऊन जात होता आणि आम्ही फार वेळ बसून गप्पा गोष्टी करत होतो. त्याला माझ्याबद्दलची आपुलकी मला पण छान वाटू लागली होती आणि माझे पण मन त्याच्याकडे धावू लागले होते. आता आम्ही बाहेर असलो की फार जवळ राहून बोलायचो, त्यामुळे माझ्या भावना जाग्या होऊ लागल्या होत्या. मी पण आतापर्यंत शांत होते, पण तो सोबत असला की त्याच्या स्पर्शामुळे मला वेगळेच वाटायचे. आता आमचे असे सोबत असून फार दिवस होऊन गेले होते आणि आता मला त्याच्या सोबत राहणे तसेच बोलणे आवडू लागले होते. तो माझ्या जवळ असला की माझ्या मनाला सुंदर वाटत होते. तो मला प्रत्येक गोष्ट फारच चांगल्या पद्धतीने समजून सांगत होता. मला काय हवे आहे काय नाही या सर्व गोष्टी त्याला माहित होत्या आणि माझी केअर तर फारच करायचा.
त्यामुळे माझे मन त्याचे होऊ लागले. आता आम्ही फार वेळ सोबत राहून घालवत होतो आणि आमची जवळीकता दिवसांदिवस वाढत चालली होती. एक दिवस आई बाबा बाहेर 2 दिवसासाठी गेले होते. आशिष संध्याकाळी जॉबवरून आला तेव्हा मी कामच करत होते. तो आला तर मी चहा बनवला आणि आम्ही पिऊ लागलो. तो मला म्हणाला, आज तर कोणीच नाही आहे, तर तुला भीती तर वाटणार नाही ना? मी पण त्याच्याकडे बघून म्हणाले, तू आहे ना, तू असला की मला कशाचीच भीती नाही वाटत. आम्ही काही वेळ बोलून मी जेवण तयार करण्यात व्यस्त झाले. नंतर आम्ही जेवण केले आणि काही वेळ बोलून मी आपल्या खोलीत आले. त्याला जॉबवरून कॉल आला होता तर तो बोलत होता. काही वेळाने तो माझ्या खोलीत आला आणि अगदी माझ्याजवळ येऊन बसला. तसेच माझ्याकडे बघू लागला. मला त्याच्या भावना समजल्या होत्या आणि ही वेळ बघून माझ्या पण भावना मनातून निघत होत्या आणि त्याचा तो स्पर्श आता तर मला त्या स्पर्शामुळे अंगात आग पसरू लागली होती. कारण अनेक वर्षापासून मी स्वतःला रोखले होते, पण आज माझ्याने ते रोखणे शक्य नव्हते. कारण त्याच्याकडून त्या होणाऱ्या गोष्टी मला फार भारावून टाकत होत्या. तसेच पूर्ण शरीरात थरकाप सुटला होता. माझी अवस्था फारच विचित्र होती आणि तो मला प्रत्येक वेळी आनंद देण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या आनंदात आम्ही दोघेही सामावून गेलो होतो. तसेच तो निघणारा आवाज त्याला अजून छान वाटू लागला. माझा तो प्रतिसाद घेऊन त्याला पण फारच छान वाटू लागले. कित्येक वर्षाच्या मनात असलेल्या इच्छा आज पूर्ण होत होत्या आणि त्यामुळे मला फारच छान वाटत होते. आम्हाला वेळेचे भानच नव्हते आणि आम्ही फक्त आमचे प्रेम व्यक्त करण्यात लागलो होतो. अर्धी रात्र होऊन सुद्धा आमचे मन थांबायला तयार नव्हते, पण आमचे शरीर थकून गेले होते. नंतर आम्ही आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला तर फारच आनंद येत होता आणि त्या दिवशी पण आम्ही एकमेकांमध्ये रमून गेलो होतो. असेच आमचे काही दिवस चालले. त्यानंतर त्याने मला लग्नासाठी बोलला. मी त्याला म्हणाले, तुला माझ्याबद्दल सर्व माहिती आहे ना? यावर तो म्हणाला, हो, मला सर्व माहिती आहे, तरी सुद्धा मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मला तर फार खुशी झाली होती. मी माझ्या घरी सांगितले, त्यांना पण सर्व मान्य झाले आणि लवकरच आता आमचे लग्न होणार आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.